अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केली आहे। होर्मुझची सामुद्रधुनी त्यामुळे खुली होणार आहे, तर इराणही अण्वस्त्र बाळगणार नसल्याचं कळतंय। इराणकडूनही अमेरिकेसोबतच्या कराराची घोषणा केली गेली आहे। अंतिम करारावरती शुक्रवारी स्वाक्षरी केली जाईल असं इराणनं सांगितलंय, तर होर्मुझमधून अमेरिकेची नाकेबंदी त्वरित हटणार देखील आहे। मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग फॉर पीससाठी इराण आणि अमेरिकेनं सहमती दर्शवणं आणि त्या अनुषंगानं 19 जूनला इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी होणं ही नक्कीच जगासाठी एक प्रकारे दिलासा देणारी बाब आहे। येणाऱ्या 60 दिवसांमध्ये टेक्निकल लेवल टॉक्सच्या माध्यमातून अमेरिका हा इराणशी चर्चा करेल आणि त्यांनी अण्वस्त्र कशी बनवू नये यासाठी या टेक्निकल लेवल टॉकच्या माध्यमातून त्यांच्याकडे उपलब्ध असणारे एनरिच्ड युरेनियमशी संबंधित संसाधनं त्याचबरोबर इतर बाबींवर चर्चा करून अमेरिका हा इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून परावृत्त करेल अशा प्रकारची घोषणा अमेरिकेकडून केली जाते। आपण याच संदर्भात बोलूया। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अनिकेत सर, आपल्या पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। खरं तर हा जो करार झालेला आहे हा शांतता करार म्हणावा की दोन्ही बाजूंनी घेतलेली एक रणनीतिक माघार म्हणावी, आणि त्यालाच लागून माझा पुढचा प्रश्न की अण्वस्त्रांवरून सुरू झालेलं हे युद्ध जर इराण आता अण्वस्त्रच सोडतंय तर त्याच्या बदल्यात इराणला काय मिळतंय? नमस्कार, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल। आणि तुम्ही योग्य प्रश्न केलेला आहे की हा शांती करार आहे का? कारण मला असं वाटतं की जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा यात अमेरिकेसोबत इस्रायल देखील होता, आणि आत्ताच इस्रायलचे जे नॅशनल सिक्युरिटीचे मिनिस्टर आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही या कराराचा भाग नाही होत आणि त्यामुळे यातल्या करारातल्या ज्या अटी आहेत त्या आमच्यावर बांधील नाहीयेत। त्यामुळे निश्चितच हा प्रश्न उपस्थित होतो की हा शांती करार निश्चितच आहे का अर्धा करार आहे, हा त्याचा पहिला भाग। आणि दुसरा भाग असा आहे की तुम्ही जो अण्वस्त्रांसंदर्भातला जो प्रश्न विचारला त्याची सुरुवात कुठेतरी आपल्याला ओबामांच्या काळात झाली असं म्हणावं लागलं, आणि तो करार ट्रम्प यांनी रद्द केला आणि मीच कसा चांगला करार करू शकतो असं त्यांना दाखवायचं होतं, आणि त्यामध्ये सगळा फियास्को झालेला आपल्याला दिसून येतो, आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था इन्क्लुडिंग भारत या सर्वांनाच त्यामुळे त्रास होतोय। बरं, धन्यवाद अनिकेत सर, तुम्ही छान विश्लेषण केलं त्यासाठी।